आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। गोदावरी इन्व्हेस्टमेंट अँड इम्पॅक्ट कॉन्क्लेव्हमध्ये नाशिकसाठी प्रादेशिक नाविन्यता केंद्राचा प्रस्ताव। नाशिक येथे आयोजित गोदावरी इन्व्हेस्टमेंट अँड इम्पॅक्ट कॉन्क्लेव्हमध्ये नाशिकला स्वतंत्र प्रादेशिक नाविन्यता केंद्र स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडण्यात आला। महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्यात आल्याची माहिती सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील यांनी दिली। ताज गेटवे येथे झालेल्या या परिषदेत वरिष्ठ शासकीय अधिकारी, उद्योग प्रतिनिधी, गुंतवणूकदार आणि स्टार्टअप क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते। शाश्वत प्रादेशिक विकासासाठी कल्पना, भागीदारी आणि गुंतवणूक एकत्र आणल्यावर परिषदेत भर देण्यात आला। डॉक्टर पाटील यांनी सांगितले की नाशिकला नाविन्यता आधारित शाश्वत विकासाचे प्रादेशिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी राज्याचा ठोस आराखडा तयार करण्यात आला आहे। स्टार्टअप्सना कल्पनेपासून विस्तारापर्यंत मार्गदर्शन, भांडवल उपलब्धता आणि शासकीय समन्वयाद्वारे एकात्मिक सहाय्य देण्यात येत आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आणि नवउद्योजकांसाठी तळागाळात सूक्ष्म इन्क्युबेशन केंद्र उभारण्याचाही मानस आहे। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकला शाश्वत पायाभूत सुविधा, हवामान बदल अनुकूलन, पाणी आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रात नाविन्यता आधारित उपाययोजनांद्वारे आदर्श मॉडेल म्हणून विकसित करण्याची संकल्पना मांडण्यात आली। या उपक्रमामुळे नाशिकच्या प्रादेशिक स्टार्टअप परिसंस्थेला नवी चालना मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले।